सो हॅलो गाईज, आज आपण बनवत आहे कलेजी पेठा सुकं. त्यासाठी मला वाटप लागणार आहे. वाटपासाठी मी 3 कांदे घेतलेत, 1 वाटी खोबरं घेतलं आहे आणि आधीचं किसलेलं थोडंसं खोबरं होतं ते घेतलं आहे. सो त्याच्या वाटपासाठी मी प्रथम कांदा भाजून घेतला तव्यावर. त्याच्यानंतर मी खोबरं भाजून घेणार आहे. नंतरला वाटपामध्ये मी 3-4 लसूण पाकळ्या टाकल्या आहे आणि अर्धा इंच आलं वापरलं आहे आणि कोथिंबीर आणि पाणी टाकून त्याची फाईन अशी पेस्ट करून घेतलेली आहे. त्यानंतर हे इथे धुतलेलं ग्रेव्हीसाठी चिकन ठेवलेलं आहे आणि आपल्या सुक्यासाठी कलेजी पेठा स्वच्छ धुवून इथे ठेवलेला आहे कढईमध्ये. सो आता मी कढईमध्ये तेल तापत ठेवलेलं आहे. तेल तापलं की त्याच्यामध्ये आपण बारीक ठेचलेला लसूण टाकायचा आहे आणि कढीपत्ता, एक मिरची टाकूयात तिखटानुसार आपल्याला. एक मिरची घेतली आहे. त्यानंतर मी कढीपत्ता टाकत आहे. इथे कढीपत्ता मी ग्रेव्हीसाठी आणि सुक्यासाठी असं कांडवलं आहे म्हणून तेवढा जास्त दिसतं. सो सुक्यासाठी थोडा त्यातला आपण कढीपत्ता टाकूया. ते थोडं लसूण आणि कढीपत्ता थोडं ब्राउनिश झालं की त्याच्यामध्ये आपण थोडंसं फोडणीला म्हणून राई टाकायची, राई नाही सॉरी, जिरं टाकून घेऊया. सो मी 2 काळी मिरी आणि 2 लवंग असं एक तिखटाच्या प्रमाणाप्रमाणे घेतला आहे. तुम्ही यापेक्षा जास्त घेऊ शकता. आणि मी थोडासा तुकडा दालचिनीचा घेतलेला आहे आणि ठेचलेलं आलं त्याच्यामध्ये टाकलेलं आहे. सो हे सगळं तेलावर परतून द्यायचं. त्यामध्ये मग मी हे धुतलेलं चिकन आहे ते आपण त्या फोडणीमध्ये टाकून घ्यायचं आणि मग एकजीव होईपर्यंत त्या लसूणमध्ये आणि कढीपत्त्यामध्ये असं परतवत राहायचं. सो मिक्सअप करायचं त्या फोडणीमध्ये सगळं जे कलेजी पेठा आहे ते. सो इच अँड एव्हरी पीसेसला ती लसूण आणि कढीपत्त्याचा फ्लेवर लागेल. सो असं परतून घ्यायचं. तेलावर परतून घेऊया. त्यानंतर आपण टाकूया 1 चम्मच मीठ. चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं. परत एकदा मग ते मिक्स करत राहायचं. मीठ आधी टाकून ठेवायचं. म्हणजे आधी असं वाफवताना टाकायचं जेणेकरून ते लवकर शिजण्यास मदत होते. सो परतल्यानंतर आता आपण टाकून घेऊया हळद. त्यानंतर थोडी धना पावडर. मी 1 चम्मच वापरली आहे धना पावडर. सो परत एकदा हे एकजीव करून मिक्स करून घेऊया जेणेकरून सगळ्या पीसेसला हे धना पावडर आणि हळद लागून जाईल. सो असं हे मिक्स करून आपण एक थोडं 15 मिनटासाठी हे वाफवून घेऊया. वाफवल्यानंतर हे असं दिसेल त्याच्यातलं स्वतःचं कलेजी पेठाचं स्वतःचं पाणी सुटलेलं आहे. त्या पाण्यामध्ये मग आपण आपलं वाटलेलं वाटप टाकूया. सध्या थोडं-थोडं टाकत जाऊया जसं आपल्याला क्वांटिटी म्हणजे आपल्याला जसं थिकनेस हवा आहे तसं आपण ते वाटप टाकत जाऊया. म्हणून मी आधी थोडंच घेतलं आहे वाटप. सो जसं मला रिक्वायरमेंट असेल तसं मी टाकत जाईल त्याच्यामध्ये वाटप. सो आता ते मिक्सअप करून घेऊया. आता थोडं त्याच्यामध्ये आपण लाल तिखट घालून घेऊया. आपल्याला जसं तिखट हवं त्याप्रमाणे आपण तिखट टाकू शकतो. मी इथे जवळ-जवळ 1.5 चम्मच तिखट टाकलं आहे. असं ते मिक्स करत घ्यावं.
त्यानंतर आपण चिकन मसाला टाकूया स्वादानुसार. त्याला मग आता आपण एक 10 मिनटासाठी कढ येण्यासाठी ठेवून देऊया. 10 मिनटं आपण उकळ आली की त्यानंतर आपण हे कोथिंबीर टाकून गार्निशिंग करून घ्यावं. सो कसं वाटलं मला कमेंटमध्ये कळवा.